मधुर रेसिपीज मध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। व्हॅलेंटाईन डे जवळ आलेला आहे आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी आज घेऊन आली आहे व्हॅलेंटाईन डे स्पेशल रेड वेल्वेट केक रेसिपी। अतिशय सोप्या पद्धतीने रेड वेल्वेट केक कसा बनवायचा हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। व्हॅलेंटाईन डेलाच नाही तर कुठल्याही ओकेजनला तुम्ही हा केक घरच्या घरी बनवू शकता। तर वेळ न घालवता लगेचच सुरू करूयात आजची ही आपली स्पेशल रेसिपी। मी अशा प्रकारे मोठा कुकर घेतलेला आहे। तुम्ही ऐवजी एखादे मोठे भांडे घेऊ शकता। त्यामध्ये मी एक स्टँड ठेवलेले आहे आणि हा कुकर आपण बारीक गॅसवर प्रीहीट करायला ठेवलेला आहे। केक बनवण्यासाठीचे भांडेही मी इथे तयार करून ठेवलेले आहे। त्यामध्ये मी बटर पेपर टाकलेला आहे आणि सर्व भांड्याला बटर लावून घेतलेले आहे। हा केक बनवण्यासाठी मी इथे रेड वेल्वेटचे रेडीमेड प्रीमिक्स वापरत आहे। 2 कप प्रीमिक्स मी इथे घेतलेले आहे आणि थोडे थोडे पाणी घालून आपल्याला याची फ्लोइंग कन्सिस्टन्सी होईपर्यंत हे बॅटर व्यवस्थित फेटून घ्यायचे आहे। केकचे बॅटर फेटताना शक्यतो एकाच डायरेक्शन मध्ये आपल्याला ते बॅटर फेटायचे आहे। इथे मी केक बनवण्यासाठी रेड वेल्वेट केकचे प्रीमिक्स वापरलेले आहे, जे बाजारात खूप इझिली अवेलेबल असते। पण प्रीमिक्स न वापरता रेड वेल्वेट केक कसा बनवायचा याची मी रेसिपी तुम्हाला लवकरच शेअर करेल। पण अगदी तुम्हाला झटपट केक बनवायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे प्रीमिक्सचा वापरही करू शकता। आपल्याला या बॅटरची फ्लोइंग कन्सिस्टन्सी हवी आहे, त्याप्रमाणे आपण पाणी यूज करायचे आहे। आणि इथे आपले बॅटर अगदी एकसारखे फेटून झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी फ्लोइंग कन्सिस्टन्सी झालेली आहे। अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। आता आपल्याला यात सर्वात इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट ऑइल घालायचं आहे। ऑइल घालायला अजिबात विसरायचं नाहीये। 1 कप प्रीमिक्स साठी आपल्याला 2 चमचे ऑइल वापरायचं आहे। इथे आपण 2 कप प्रीमिक्स वापरलेला आहे म्हणून मी इथे 4 चमचे ऑइल घालते आहे। आणि पुन्हा हे बॅटर आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचे आहे। आणि हे पहा, आपले बॅटर एकदम परफेक्ट तयार झालेले आहेत। लम्प्स वगैरे अजिबात फॉर्म झालेले नाही आहेत। आणि हे पहा, परफेक्ट फ्लोइंग कन्सिस्टन्सी आहे आणि छान रिबन्सही तयार होत आहे। असेच बॅटर आपल्याला हवे आहे। मी 1 कप पाणी घेतले होते आणि त्यातले फक्त 4 ते 5 चमचेच पाणी शिल्लक आहे। आता हे बॅटर आपण केकच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत। आपला कुकरही आता प्रीहीट झालेला आहे। आता हे केकचे भांडे कुकरमध्ये ठेवण्याआधी आपल्याला अशा प्रकारे 2 ते 3 वेळा टॅप करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हे केकचे भांडे कुकरमध्ये ठेवून आपल्याला बारीक गॅसवर हा केक साधारण अर्धा तास बेक करून घ्यायचा आहे। अर्धा तास झालेला आहे। आता आपला केक झालाय की नाही हे आपण चेक करणार आहोत। अशा प्रकारे मी टूथपिक घेतलेली आहे। टूथपिक घालून आपण चेक करायचं आहे। टूथपिकला अजिबात बॅटर लागलेलं नाहीये, म्हणजे आपला केक परफेक्ट बेक झालेला आहे। तर हा केक आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे। हे पहा, केक आपला पूर्णपणे थंड झालेला आहे। केक आपल्याला 4 पीसेस मध्ये कट करून घ्यायचा आहे। 3 पीसेस आपण केक मध्ये वापरणार आहोत आणि एका पीसचा आपल्याला मिक्सर मध्ये बारीक चुरा करून घ्यायचा आहे। केकच्या आयसिंग साठी आपण व्हिप क्रीम वापरणार आहोत, जी बाजारात खूप इझिली अवेलेबल असते। आणि ही क्रीम आपल्याला अशा प्रकारे इलेक्ट्रिक ब्लेंडरच्या साहाय्याने फेटून घ्यायची आहे। फेटल्यानंतर ही क्रीम खूप हलकी आणि फ्लफी बनते, ज्यामुळे आपण खूप इझिली केकवर आयसिंग करू शकतो। आणि आपली क्रीम इथे छान फ्लफी झालेली आहे, फेटून झालेली आहे छान। आता आपण ही क्रीम आयसिंग कोन मध्ये शिफ्ट करून घेणार आहोत। अशा प्रकारचे आयसिंग कोन बाजारामध्ये खूप इझिली अवेलेबल असतात। आणि हे पहा, मी अशा प्रकारे कोन मध्ये क्रीम भरून घेतलेली आहे। आणि हे पहा, आयसिंग कोन आपला इथे तयार झालेला आहे। केकचा बेस मी इथे घेतलेला आहे आणि त्याला मी थोडीशी क्रीम लावून घेते आहे, ज्यामुळे केक आयसिंग करताना अजिबात हलत नाही। आणि एक लेयर मी इथे केकचा ठेवून घेतलेला आहे। त्यावर आपल्याला शुगर सिरप घालून घ्यायचे आहे। शुगर सिरप बनवण्यासाठी 2 कप पाण्यामध्ये 2 चमचे साखर घालून आपल्याला ती फक्त डिझॉल्व करून घ्यायची आहे। शुगर सिरप घातल्यामुळे केक छान मॉइस्ट तयार होतो। आता यावर आपल्याला क्रीमचा लेयर घालून घ्यायचा आहे आणि स्पॅच्युलाच्या साहाय्याने तो लेयर आपल्याला प्लेन करून घ्यायचा आहे। पुन्हा तीच प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे। केकचा लेयर ठेवून घ्यायचा आहे, त्यावर शुगर सिरप घालायचा आहे आणि पुन्हा त्यावर क्रीमचा लेयर घालून घ्यायचा आहे। आणि अशा प्रकारे स्पॅच्युलाच्या साहाय्याने आपल्याला तो लेयर पूर्णपणे प्लेन करून घ्यायचा आहे। 3ही लेयर मी इथे घालून घेतलेले आहेत।
आणि आता केकच्या साईडलाही आपल्याला क्रीम लावून घ्यायची आहे आणि स्पॅच्युलाच्या साह्याने आपल्या या कडाही व्यवस्थित प्लेन करून घ्यायच्या आहेत. केकची आयसिंग करताना जेव्हा आपण केकचा लेअर प्लेन करत असतो तेव्हा स्पॅच्युलाला लागलेली एक्सेस क्रीम आपल्याला काढून घ्यायची आहे, ज्यामुळे केक एकसारखा प्लेन तयार होतो. आणि इथे आपण क्रीमचा लेअर परफेक्ट प्लेन करून घेतलेला आहे. आता आपण जो केकचा एक लेअर बाजूला ठेवला होता तो आपण चुरा करून घ्यायचा आहे आणि हा चुरा केकला लावला की तो रेड वेल्वेट सारखा दिसतो, म्हणून या केकला रेड वेल्वेट केक म्हणतात. हा चुरा आपण मिक्सरमध्ये काढून घ्यायचा आहे आणि हे पहा, अशा प्रकारे मी केकचा चुरा मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे. हा केकचा चुरा आपल्याला केकला खालच्या बाजूने अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने लावून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे या केकचे डेकोरेशन करू शकता. आणि हे पहा, मी खाली असा लेअर रेड वेल्वेटचा लावून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे एक्सेस केकचा जो चुरा आहे तो मी काढून घेते आहे आणि त्यामुळे एकसारखा लेअर केकवर दिसेल. केकच्या वरच्या बाजूनेही मी अशाच प्रकारे रेड वेल्वेटचा चुरा घालून घेते आहे. केकच्या बाजूने मी फ्लावर्स तयार करून घेणार आहे, त्यासाठी मी अशा प्रकारे फ्लावर्सचे नोझल घातलेले आहे आयसिंग बॅगमध्ये आणि त्यामध्ये क्रीम भरून घेतलेली आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळे डिझाईन्स तुम्ही तयार करू शकता. वेगवेगळे नॉझल्स बाजारामध्ये अवेलेबल आहेत. अगदी सिंपल डिझाईन मी तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळे नॉझल्स यूज करून केक डेकोरेशन करू शकता. खूपच छान दिसत आहे रेड व्हाईट कॉम्बिनेशन. केकच्या मध्ये मी सिल्वर एडिबल बॉल्स घालून घेते आहे. अशा प्रकारचे खूप सारे डेकोरेटिव्ह मटेरियल्स बाजारामध्ये अवेलेबल असतात, ज्यामुळे आपल्याला हवा तसा केक आपण डेकोरेट करू शकता. केकच्या साईडलाही मी सिल्वर बॉल्स लावून घेतलेले आहेत आणि अगदी परफेक्ट असा रेड वेल्वेट केक आपला इथे तयार झालेला आहे. तुम्हीही अशा प्रकारे रेड वेल्वेट केक नक्की ट्राय करून पहा आणि तुमचा केक कसा बनला आहे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब बटन प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, ज्यामुळे माझ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि माझे नवीन रेसिपीज तुमच्याकडून मिस होणार नाहीत. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.